हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही भगवद्गीतेचे 16 अध्यायो दैवास्वीर संपत विभाग युगंतो परमात्मानं दैवी संपत्ताविषयी सांगतर सुचाई कत्रसची दैवी संपत्तांतो सत्ताचे सात तै सांगून गेला. स्वाध्याय आणि प्रवचन सत्ताचे दैवी संपत्तो. स्वाध्याय प्रवचन म्हणारे सत्शास्त्र कसले परमात्माले विषयी सांगचे सत्शास्त्र कसले ताची अध्ययन आणि ते सम मनन करून आमकां मना गेल्लो विशयो दुसऱ्यांक सांगचे ताका स्वाध्याय आणि प्रवचन म्हणून म्हणटाची. एक कशी म्हणारी वेदानुसार ग्रंथ म्हण इतिहास पुराण आदी चार वेद इतिहास पुराण इत्यादी वेदव्यासान रचन केलेले हे ग्रंथ वाजून घेवन आमकां पूर्ती ते चांग जावन मना चमकल म्हण गेल्यार मना चमकलेले भाग आसा पळय ते दुसऱ्यांक सांगचे ते प्रवचन. तशी आमकां गोतनान अशी आशिल्लें आमकां कळी न्ही कसं म्हणून ते दुसऱ्यांक कळना अशी गोंदलान सांगून ते वेदांत सांगले म्हणून घेवचे न्ही. आमकां मनन जालेले विशय मात्र आमी विंगडाक सांगेत म्हण सांगून ते विंगड कसले किर्ती खातीर प्रतिश्ठे खातीर सन्माना खातीर सकड करची न्ही. आमगेल्या आत्मोद्धाराक आमगेल्या आत्मतृप्तीक आमी हे अध्ययनय कोरका प्रवचनय कोरका म्हण सांगताची. तेची न्हय नतलरी वादिराज स्वाम्यान सांगिल्ले वरी धनसंपादने खातीर आनी हे विद्या व्यय केल्यारी म्हळ्यार ही विद्या आमी उपयोग केल्यारी ब्रह्मज्ञानी म्हूण जायनात की ब्रह्मराक्षस जाताची म्हूण सांगून. तशी आनी कसं न्ही म्हळ्यार हरिसर्वोत्तम म्हूण म्हणलेलें ज्ञान येवूं आमके स्वाध्यायान तेन्ना मात्र आमकां मोक्ष मेळटा ना नतलरी स्वाध्याय प्रवचनाकय एक ताका यज्ञ म्हूण म्हणटाचे एक ताका जाय आशिल्लें कसं की पुण्य मेळ्ळें स्वर्गादी लोक आमी वचून येवच्या प्रोची इतले आमी कालचे स्वाध्यायान अध्ययन स्वाध्याय आनी प्रवचनाचे दैवी संपत्तान ते विशय येतान ते पळयले. आतां आठाचे दैवी संपत्त तप म्हळ्यार कसं न्ही तप म्हळ्यार पुराय जनाल मनान तपन करचें तपस्या करचें म्हळ्यार दोळची मिम्मी करून पाटेनी निटो करून बैसून ज्ञानमुद्र दिंबीर हे पद्मासन घालून बसचें दिंबीर हात दवरून ज्ञानमुद्रेर हात दवरचो. जेवो एक सांगता पळय दंड हाता बंदा दवरून ते जपमाल गुंडायतर जप करचे हे पळय आमी फिल्मान तूं पिक्चरान तूं सकट पळयताचे. एक जाल्यार तें तपस्या न्हय तेवूय तपस्याची जाल्यार तेंची तपस्या न्हय तसलें तपस्या म्हळ्यार कसलें तपस्या म्हळ्यार भारी कश्टाचें एक साधन कय परमात्माला अनुग्रहा खातीर आनी चारी पुरुशार्थ आसा पळय धर्म अर्थ काम मोक्ष ते पुरुशार्थान तुले परम पुरुशार्थ जावन आशिल्ले मोक्षा खातीर कितले की साधन करता पळय मुमुक्ष जन तांतू त्या साधनेक कितली की मध्ये हर्डल्स येता मस्त अडेतडे आमगेलें मन मस्त चुक्कोचाक त्या साधने दुखून मस्त सकडे अडेतडे येता ते पुरय सैसूनय परमात्मा विशयांत साधन करचेची तप म्हणटाची. हे तप कोरका जाल्यार हे कसा म्हणटाचे विल्ल पवर जावका आत्मबल म्हणटाचे. हे आत्मबल आमकां खंय दुखून येता विंगड खंय न्ही परमात्माले अनुग्रहान येता. तशी हे तपस्यान तूं केवल दोळची मिम्मी करून आतां हांव सांगिल्लें पळय तशी मान तपस्या न्ही तपस्यान तूं तपन जेवचें तांतूं उपास येता चांद्रायण कृच इत्यादी व्रत येता ब्रह्मचर्य पालन करचें येता शारिरीक निग्रह म्हळ्यार दम मानसीक निग्रह शम आनी उतरावैरी एक संयम वाक
म्हळ्यार उतरांतू एक संयम दवरचे हे पुरे तपची आनी देवाल खातीर तपन कोरका केन्नाय देव मेळका म्हळेल खातीर तपन कोरका तें तप जाता. शिवाय प्रापंचीक सुखा खातीर भायल चेडूम हांगाचे सूख भोग पुरे मेळका म्हूण सांगून सगळो दीस मनान तूं तपन आस म्हूण जाल्यार तें ताप तप न्हय तें ताप. आगते स्वागतं कुर्यात् गच्छन्तं न निवारयेत् यथा प्राप्तं सहेत सर्वं सा तपस्सोत्तम उत्तमः म्हणून म्हळ्यार आगते स्वागतम कुर्यात. जिवनांत कितली की सगळी सुख येता कश्ट येता. सूख येतना दोन हातान घेवचे कश्ट येतना नाका नाका म्हणचे न्ही. आगते स्वागतम कुर्यात. आमगेले प्रारब्धान कस कसं सकडी येता जिवनांत तूं सुख दुख्ख आदी तें स्वागत करचें म्हळ्यार घेवचें. गच्छन्तं न निवारयेत केलो पण आमी म्हणटा आमकां इतले सकड देवान दिलेले सर्व नाश जाल्ले सर्व गेल्ले म्हूण सांगताची म्हळ्यार कसं प्रारब्ध केलेले की म्हूण जाल्यार ते वच्चशील काय आमकां निवारण करूं जत्वे ना. वच्चशिले वताचीची ते हाडूकय जायना. ताजे खातीर आगते स्वागतम कुर्यात कसल देवान दिला ते दोन हातानय स्वागत करचें. गच्छन्तं न निवारयेत आमच्यान सम करूं जायना नतील विशय प्रे सोडचो. यथा प्राप्तं सहेत सर्वं सा तपस्सोत्तम उत्तमः म्हणून यथा प्राप्तं आमकां कसल प्राप्ती की म्हळ्यार देवान आमकां कसो दिला सुख की दुःख की ते प्राप्ती म्हणजे ते कशें आसा तशी घेवन स्विकार करचें आनी सैसून घेवचें. दुख्ख येयल्यार सैसून घेवचें सूख येयल्यारय सैसून घेवचें शिकुका नाजाल्यार सूख येयल्यारय आमकां बांदून घालतले जननाची तितली उडताची आमी. कश्ट येयल्यार एक कडेन बांदून घालका म्हणना एक कडेन मुल्ल्याका बसताची. तशी कसल आमकां प्राप्ती की आमगेले प्रारब्धा निमती कसल प्राप्त की सूख की दुःख की देवान दिलेले ते तशीच स्विकार करचे आनी सैसून जीवन सागसाचें. तेव्हा एक तपस्या हे सूख आनी दुःख आमगेले कर्मांक परमात्मान दिवची फल हे पुरायचें गतच प्रारब्ध कर्माचें प्रारब्ध फल म्हणटाचें आमी तें घेवका. देवान सूख दितना कशें घेता की दुःख दितनाय घेवका. इतेका म्हळ्यार आमगेल सुखा आमगेल चांग कामाक आनी वायट कामां देवान दिवचें मिश्र फल ते घेवन स्विकार करून सैसून परमात्मा विशयी चिंतन करचें सोडूनच चिंतन करका मनान तूं मथन करका तेची एक तपस्या. सुख दुःख आमगेल कर्मा समजोन परमात्मान दिल्लेले फल आमी ते घेवचे आनी परमात्मा विशयांत तूं चिंतन मंथन करून जीवन सागसाचें हेंच एक व्हड तपस. आनीक अखंडित ध्यान म्हणटाची समाधी स्थिती थंय वताली पळय तेवूय तपस्याची. प्राचीन ऋषी मुनीन पुराय रान्नां बैसून अशी अखंडित ध्यान केलेलं आमी पळयलां. हेवूय एक तपस. सदैव अखंडितं ज्ञानं तप इत्युच्च बुधैः. ज्ञानी जन सांगताची सदैव अखंडितं ध्यानं तप इत्युच्च अखंडित जावन आशिल्लें ध्यानय ते तपसू म्हूण सांगून ज्ञानी जन सांगताच काय. आनी कितें आसा तप आलोचनं प्रोक्तम हें भागवतांत सांगिल्लें म्हळ्यार आलोचनं प्रोक्तम म्हळ्यार प्रोक्तम आलोचनम आमकां कोण की आमी खंय की वचून भागवत आयकलीची जेवा गीत आयकलीची जेवा कसले एक परमात्मा विशयी आयकलीची म्हणले की ते आयकलेले विशयी मन करतर आसल्यार तेव्हा एक तपसूची आलोचनं प्रोक्तम तपहा ते सांगिल्ले आशिल्लें कसले आसा परमात्मा विशयी आलोचन करतर आसुचें तेव्हा एक तपस येवची. अहिंसा सत्यवचनम अंधशंस्य दमोघृणा एतत् तपो विदुः धीरा न शरीरस्य शेषणम म्हळ्यार आमगेलें मन वाट चुकूं नज जाल्यार मनोनिग्रह करूं शिकुका ताका दम म्हणचें. तशी स्वाध्यायाक तोंद्रे दिवचे इंद्रियाचे काम तशें जाल्यार ते इंद्रिय निग्रह करचे दम आनी आनीक कसं न्ही म्हळ्यार फट्टी सांगनान शिरपचें हिंसी करनान शिरपचें हे पुरय आमी जिवनांत हिंसे करनाची आमी जिवनांत सत्य सांगताची आमी इंद्रिय निग्रह करून घेताची अशी पुराय एक नियम दवरून घेवन जीवन सागसाचें एक तपस्याची. न्हिचावन मनशाक मस्त वायट करची खंयची कसोय जीब आनी सुखापेक्षा हे दोनी तपस्या करूंक म्हळ्यार परमात्मा विशयी चिंतन करूंक बाद दिवचे दोनी इंद्रिय एक विशय सुख अपेक्षा करचे एक जीब कसलें म्हळ्यार ताक नियंत्रण केल्या पुरो व्हड तपस्या केलेले वरी जाल्लें.
पुढे आमगेल मालगड्यान सांगितलं ऐकूनच्या पुरो पुण्यक्षेत्रा चमकलं कसं की आमगेली प्रितीची सोणेमका या बाई तपस्याची एक अंगची पळय मस्त गोडशी प्रीती म्हण शिलजनान गोडशी सोडल्यार मागीर ते जीवमान पुरती खावच्या ना मू म्हणटा त्या मागीर एक तपस्येत न्हय आमगेल प्रितीत न्हू सोण येयलीची तदन आमकां एक इंद्रिय नियंत्रण करूं जाल्लें वय बा जाल्यार आजी आमी प्रे पुण्यक्षेत्रां वताची थंय चमकले जनान कसल जेव सोडका म्हण आमकां कसल नज्जस पळय तेची सोण येताची आमी आनी हे तपस्ये म्हळ्यार ध्यान सत्य म्हळ्यार ध्यान करचें तपस्येची सत्य सांगचें ताका यथार्थ कर्माचरण म्हणटा मागीर पूज्य पूजा ध्यान ध्यानं सत्यम पूज्य पूजा तपः इत्यभिधीयते ध्यान करचें सत्य सांगचें पूज्य पूजा म्हळ्यार मालगड्यांक जेवो पूज्य जनांक गुरुस्थानार आशिल्ल्या जनांक गौरव दिवचे तपः इत्यभिधीयते म्हळ्यार तपस्य म्हूण सांगताची तरी तपस्य म्हळ्यार इंद्रिय निग्रह कोरून परमात्माल विशयी चिंतन करच्याक तपस्य म्हणजे ते तपस्य कोरका जाल्यार कसल पूरक अंश ते आमी मना व्हरून घेवन कोरका जाता आनी नव्वाची संपत्त आर्जव म्हणटाची आर्जव म्हळ्यार कसं हॉनेस्टी म्हणटाची ऑनेस्टी ते प्रामाणिकतन जेवो स्ट्रेट फॉरवर्डनेस म्हळ्यार नेर जावन स्ट्रेट फॉरवर्ड मना एक येद्रा एक मागशे एक कसलें ना आर्जव म्हणजे ताचे खातीर ऑनेस्ट जावन आसचें आतां येद्रा दुखून छंद करचें मागशें दुखून वायट करचें जेवो कसलें नाका जाल्लें म्हळ्यार येद्रा एक मागशें करचें म्हणटा पळय त्या प्रेनान अशी स्ट्रेटनेस ताका आर्जव म्हणचें हें सत्मार्गारी म्हळ्यार परमात्माल वाटेर वतना मन आनी उतर आनी कार्य तिनींतूय एकल्याकच कमी म्हळ्यार मनांत आमकां कसलें येता तेची तोंडान म्हूण दाखोवका तोंडान म्हणलें अशील करून दाखोवका हें चांग चिंतन सन्मार्ग चिंतन म्हूण म्हणटाची ना नातल्यार आमी एक कसं की एक सांगचें कसं की एक करचें आनी कसं की एक मना लेखचें लेखील आशिल्ल न्हय विंगड सांगचें सांगिल्लें आशिल्ल न्हय विंगड करचें हें आर्जव न्हय मनाचे आमगेले कसल अभिप्राय आसा तेंची उतरां न्हय सांगका तेंची करून दाखोवका तशें जाल्यार तें आर्जव म्हणटा जाल्यार एक उत्तर आसा कसलें मनांतूल उत्तर कृतींतू आयल्यार तें कृतयुगकय मनांतूल उत्तर उतरांतू सांगून सोडल्यार करूं ना तें कलियुग म्हूण मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं महात्मनां मनस्यन्यद वचस्यन्यत कर्मण्यन्यत दुरात्मनां महात्मजन मनांत शिलेची तांणी उतरांतू सांगताची तेंची कर्मांत करून दाखयतात तांगेलें मन वचन कार्य एकलेक आसता जाल्यार दुरात्माल मन तें कसं की सांगता मनांत आसुचें विंगड तांणी सांगचें विंगड तांणी करून दाखोवचें विंगड तशी महात्मा आनी दुरात्माक एकच व्यत्यास कसो न्हय म्हळ्यार महात्मा म्हणून घेवका जाल्यार तांगेलें मना आशिल्लें तांणी उतरांत सांगताची तेच करून दाखयताची जाल्यार दुरात्म जनान सांगचें कशें की करचें कशें की लेखचें कशें की म्हणटा पळय तशी परमात्मो आमी कसो लेखुका म्हळ्यार आमगेल सर्व इंद्रिय नियामक जावन आसूच कोण परमात्मो श्रीहरी तो आमगेल भितरय आसता आमगेल बरेपणा खातीर आमगेल कडेन सर्व कर्म करयसिता म्हूण लेखून कोण कर्म करून हें परमात्मान बेगेल करीन करयशिल्लें परमात्माकच समर्पण म्हूण लेखतकी निश्काम जावन फलापेक्षा ना अशी कर्म करताच की तांणी आर्जव आसूचे जन म्हूण ताचे खातीर म्हणचें कर्मणा बध्यते जंतुः विद्यया च विमुच्यते तस्मात् कर्म न कुर्वन्ति यतयः पारदर्शिनः म्हूण म्हळ्यार यतयः पारदर्शिनः ते यती जन योगी जन म्हणटा पळय तांणी तांगेल मन तांगेल उतर तांगेल कार्य एकल्याक आसता पारदर्शक कसलें तांगेलें निप्पून दवरचें म्हूण ना तशी ताका आर्जव म्हणचें आनी धनची संपत्त कसलें म्हळ्यार अहिंसा म्हणटाची तरी अहिंसा म्हळ्यार आमकां पुरी जेन्ना कोताच अहिंसा म्हळ्यार कोणाक हिंसी दिनान शिरपचें हिंसी दिनान शिरपचें म्हळ्यार कसं न्ही अहिंसा म्हळ्यार शरीर मन उतर मनांतूल भावना
खंयच्यानय कोणाकय खंयचे प्रकाराचे वायट जायना नशी दुःखाना नशी पळोवचेच पळय तीच अहिंसा. म्हळ्यार शरिरानय हिंस करूनच मनाकय हिंस करूनच उतरानय कोंकुचानच ತಂಗೆಲ್ ಮನಾಂತುಲ್ ಫೀಲಿಂಗ್ ಆಕ आमगेल निमती कसले ತೊಂದರೆ येवच्यानच तशें जाल्यार ते केल्यार अनिश्ट म्हणटाचे ते कसले अनिश्ट करना नशें रावचेच पळय तेची अहिंसा. निचावन अहिंसा कोण करता म्हळ्यार कोण मनीस परमात्मा कडेन वचचा प्रयत्न करता पळय तो अहिंस करता. वरलेले सुखभोगाचे अपेक्षा कोणा आसत तांणी एक न्हय एक हिंसे करत आसताच. हिंसेंतूय दोन विध आसा, एक शारिरीक हिंसा एक मानसीक हिंसा. सुरवेक हिंस इति निमती जेवचे पळया. द्वेषा कोणाले वयर द्वेष आमकां असहना तांगेल खंयचे विशय सैसूच्या जायना नशें रावचे आनी असूये जाळेवचे हाजी निमती आमी दुसऱ्यांक दुखोवच्या पळयताची. कोणाल वयर प्रीतीच पळय तांगेल मन दुखयनाचे आमी. कोणाल वयर आमकां मनांत वायट आसता द्वेश आसता तांकां कशी जाता म्हूण दुखोवच्या पळयताची. असहना आमगेल मनांत केन्नाय असहना आनी असूये म्हळ्यार झाड हाजी निमती मनुष्य दुसऱ्यांक दुखी करता हीच हिंसा. जाल्यार कोण अहिंसकू म्हणून घेता पळय म्हळ्यार कोण हिंसा करना तो तागेल्या पशी दाखलेलान तो ताका कनिकर आसता. तागेल समानप्रायेचेलान तो ताका प्रीती आसता. मालगड्याल वयर ताका गौरव आसता. ताजे खातीर गितेंत परमात्मान सर्वभूत हिते रताः म्हूण सांगून कृष्णान म्हणलेलें परमात्मान म्हणलेलें. म्हळ्यार कोण भक्तुकी परमात्माल निज भक्तुकी तो सर्व जिवालान तो एकल्याक प्रीती दवरून घेवन आसता. कोणाकय द्वेश करना ताका तागेल दृश्टीन तूं पुराय समान. तांणी चांग हांणी वायट तांणी निकृश्ट हांणी कनिश्ट तो गरिश्ट हे कसलें ना तांकां. तांकां केन्नाय कसो न्ही म्हळ्यार परमात्माले वयर मन दवरनाशिल्ले जनाक सर्व जनय तांगेले प्रितीचेच आसतात तांणी. तशी अनेक कसो न्ही म्हळ्यार हिंसेंतू अनेक बगेची हिंसा आसा ती करूंक जाता ताका वैदी हिंसा म्हणचे हे आमी मस्त कडेन असल पळयता पळय ते करूंक जाता ती हिंसा. आतां पळया एक कांटो कोंबलो म्हणलें क्या चेडू अम्माला येवन सांगता अम्मा मिगल पळय कांटो गेला. अम्मा कसं करता सुमेन कोंकून काडटा ते वय बाय चेडा दुखता म्हणून अम्मान चेडा दुखता म्हणून ते कोंकून आनेक सुमेन कोंकून काडा नातल्यार ते पांयान तसून नंजू जाता. त्या वेळा हिंसी दिवूंक जाता पळय हें वैदी हिंसा म्हणून घेता. तशीच एक डॉक्टर तागेले रोगीक रोग परिहार करचे खातीर इंजेक्शन दिवचे पुरो कोंकूचे ते दुखी जाता वय हिंसा ते न्हय शस्त्रचिकित्सा करूं पुरो शस्त्रान हात पांय पुरे गाय घालून ते एक नमूने हिंसाची. जाल्यार ते हिंसे निमती ते देहाक बरेपण आसा चांग आसा म्हणून चांगा खातीर हिंसे करचेच पळय ते वैदी हिंसा म्हणून घेता. आतां एक आवस आसता आवसू चेडूाक ते चेडूं बची वायट आसता म्हणलें क्या वायट आसतना ते चेडा बुद्धी शिकोवचें काम कोणालें आवसूलें. आवसू बुद्धी सांगतना केलो पण ते चेडूं आयकना म्हणटा ती दोन पेट्ट घालता जेवो बिश्टयता कसले करूं पुरो ते मानसीक आनी दैहीक हिंसा. जाल्यार ते हिंसे निमती ते चेडूं बरी जाता जाल्यार ते हिंसा करूंक वचून तशी ताका पुरे वैदी हिंसा म्हणचे. आनी हे प्राणी हिंसा ब्राह्मणान करूनच ब्राह्मणान प्राणीक खावचे मरचे हे पुरे ब्राह्मणान करूनच इत्याक म्हळ्यार ब्राह्मणाक हे पुरे वर्ज्य. ब्राह्मणान केल्यार ते हिंसा म्हणून घेत जाल्यार क्षत्रियान प्राणी मारून खावचेच पळय ते हिंसा म्हणून घेना. इत्याक म्हळ्यार क्षत्रियान आहारा खातीर प्राणीक मारयत म्हूण सांगून आसा. तशीच बॉर्डरार मस्त आमगेले देशाक बॉर्डरार राखूं सैन्य आसता मस्त सैनीक आसताची थंय तांणी शत्रू सैनिकान आयल्यार मारताची परस्पर शत्रूंक मारून घेताची वय तेदन ते हिंसे म्हणून घेना इत्याक शत्रूंक मारूं. तशीच ते मारल्यार मात्र मुखार सून कसं की वायट जेवचें आशिल्लें जायना. एक शत्रूक मारल्यार जेवो एक शत्रू वरयल्यार
अंगरी गुण सर्व नाश करत म्हणतर शत्रूक मारचेची लायक. मात्र न्ही आम्ही महाभारत युद्ध पळिताची. महाभारत युद्धांत मुखारसून त्या दुर्योधनाला निमती मस्त हिंस जावच्या नज्ज म्हणमळ कतीर अधर्म चढू नज्ज म्हणमळेल कतीर महाभारत युद्ध जाल्ले. कितलीकी सैनिकांनी मेलीची त्या हिंस म्हूण सांगू जत्वे ना त्या वेळाक बरलेल जन कशकी जीवन करताची म्हणू म्हणली कतीर तांकां वांचोच्या सोडची न्ही, तांकां मारूका तांगेल बायल चेडवाल गती कसल्या म्हणून लेखुना. इतका म्हळ्यार अधर्म खंय जाता थंय परमात्मा धर्मा खातीर युद्ध करायसीत पळय. तशी महाभारत युद्ध जाल्लें तंतु हिंसा मस्त जन मोर नश्चापुरची कसले वर्णितंतु वैबे पांडव मात्र बरलेलीचे अश्वत्थामो कृतवर्मा असले ಸ್ವಲ್ಪ ಜನ पांडव मात्र न बरलेलीची जल्लरी ते तितली जन मरताची म्हणून युद्ध जायना नशे राबले बे ना. इतक म्हळ्यार ते युद्ध जल्लेल दिकून धर्मू वरलो. अनेक फळे दिसाक 10,000 योद्धांका मारता म्हणून द्रोणाचार्यान सांगिले. तांकां कृष्णान अश्वत्थामा हातो न नरह कुंजरह म्हणून सांगून फटी मारनो द्रोणाक दृष्टद्युम्ना करीन मारायशिल्लें आमी महाभारतांत पळिताचे. ब्राह्मण हिंसिते वैवे ब्राह्मणाक मारले हिंसा म्हूण सांगून जातवे ना. इतक म्हळ्यार द्रोणाने 10,000 सैनिकांक मारता म्हणून नरहत्य करूं शूर केलें पळय त्या हिंसेक हे हिंसा न्ही. तशें हिंसा म्हळ्यार कसल म्हूण आमी लेखूं येत आमगेल्या मनांतले द्वेष असहना असूया स्वार्थू हाजी निमती क्रूर काम केल्यार आमी ते हिंसा म्हूण जालें. कोणाकय बात जावचें नज पुराय जनाल वयर प्रिती दवरून घेवन मानतल्यार ते अहिंसा म्हूण जालें. आतां हे हिंस म्हूण म्हळेलें शारिरीकय आस मानसिकय आस म्हणलें. ಕೆಲವು जन शारिरीक हिंस दिताचे ಕೆಲವು जन उतरान कोंकिताचे हिंस करताचे आनी ಕೆಲವು जन जाय म्हणून दुसऱ्या लाद्राक अपमान करताचे. तशी कोंकून उल्लोचे अपमान करचे उतरान हंगसूचे हे पुरे मानसीक हिंसा म्हणून घेता. तशें देहान उतरान कार्यान कोणाकयची हिंस करूं नज. कोणाक सुखाचे अपेक्षे आस की ते ताका मेळ्ळी कोणाकी मेळ्ळे म्हणटना हो म्हाका ना नाशिल्लें चूक पळयतानी भोगताचे पळय म्हणले कडेन द्वेश शूर जाता वैबे तेदन ताका हिंस करया म्हूण दिसू पुरो. तशें जावन केन्नाय म्हाका कसल ना म्हूण सांगून आलोचना करचे पशी म्हाका कितली सकड देवान दिला म्हूण सांगून आलोचना करली म्हूण जाल्यार आमकां कोणाले वयर जाळ येना. तशी जावन सकल जिवादींक बरे जावका म्हूण सांगून लेखतलो तो अहिंसको तेवय एक दैवी संपत्तो म्हणून घेता. आनी इकराची संपत्त कसले म्हळ्यार सत्य. कशी आर्जव म्हणलेले गुण ते हॉनेस्टी सांगता म्हणले पळय स्ट्रेट एक स्ट्रेट फॉरवर्ड जावन आसूचे तांगेले एक ನೇರ ಮಾತು ನಡೆ ನುಡಿ म्हणटात तशें सुचे हे आर्जव सांगता म्हूण जाल्यार सत्य ही तशीची आर्जवा वरीची हेवय एक ऑनेस्टी म्हळ्यार सत्य सांगचें म्हळ्यार ऑनेस्ट जाता पळय बद्दशिल्लें बद्दच म्हूण सांगच्या बारी बाद जाता. तशें जाल्यार कोण हॉनेस्ट आसता तांणी सत्य सांगताचें. सत्य म्हळ्यार आशी आंगेक आमी सममना होरका कसलें म्हळ्यार सत्य म्हळ्यार कसल आस ते तशी सांगली कुडलें सत्य सांगलें बुदोवन तो म्हूण न्ही. सत्य म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार आमी सांगिल्लें सत्यान कोणाकय अहित जावचें नज. ते अहित जाता म्हूण जाल्यार आमी सांगना नशी नुत बैसुका. तशी समाजांत सर्व जनाक हित करचें जाल्यार हित करचें जाल्यार कार्य आसा पळय उत्र कार्य हे पुरय सत्य म्हणून घेता. ಕೆಲವು पंत लोककल्याणाकोस्कर ಕೆಲವು फटी सांगता जाता जाल्यार ती फटी सत्य म्हणून घेता शिवाय फटिंगपण म्हणून घेना. आमी सान आसतना आमकां एक काणी सांगची आशिल्ली मास्टरान. कसो म्हळ्यार एक संन्यासी तो म्हळ्यार जनाची सत्य सांगताले वय तशी
तो संन्यासी आश्रमांत तपस्या करून बसून असता थंय ಸ್ವಲ್ಪ चोर येताची चोर येवन तांणी कसकी भांगरांनी पुराय थंय निप्पोन दबरून तांणी कैकी मागशी निप्पोन बसताची कळ्ळें कडेरी तांणी निजावनो चोर न्हय संन्यासी लेगता भांगर घेवन धांवन येयल्याची म्हणटन तांणी चोर तांकां राजा सैनीक दांडां घेवन येयल्याचे पळय निजावन रानांत तुज्या लील काणी विंगड आसता कोणकी चोर भांगर घेवन धांवतना तांकां मारून जनान भांगर घेतले तांगेले हाता दुखून रायाले आसतना दिवच्या म्हूण येता म्हणटना रायाल सैनीक हांकां दांडां घेवन वताचे कशीपणी चुकोवका न्हू म्हूण तांणी संन्यासीला आश्रमा वताचे वचून तांणी कडेन निप्पोन बसताची हांगा रायाल सैनीक येवन निंगीत हांगा कोणें जेव धांवन येयल्याचे म्हूण संन्यासीन कसलबद्द म्हणून पळयत आशिल्लें आनी तांगेले निमगून मागीर सांगीत तें सांगना अशी संन्यासी ओग निप्पोन बसल्याची म्हूण दाखयता म्हळ्यार तागेले माथ्यान तो आव संन्यासी सर्व सोडलेलो आ बद्दल सांगता नवें म्हूण जाल्यार ताणें सांगिल्ली बद्दा निमती निरपराधी जावन आशिल्ले जन तांणी शिरकून पडलेची तांकां कसं जेल की शिक्षा तेची बद्द अपराधी कोण आसा पळय तांणी राजा रोशार भोंवताची तशें जावन केन्नाय आमी आशिल्लें सांगता पळय जाल्यार तें सांगचे पयशी फुडें एक विवेचना शक्ती दवरून घेवका तशी केन्नाय आमी सांगिल्लें बद्द म्हूण कसं लागता पळय ताजीन जनाक लोकाक सकट वायट जाता म्हूण जाल्यार तें सत्य सांगना रबलरी लायक नानतल्या त्या वय पटिंगपणा पशी चड पाप दिता न नर्मयुक्त वचनम ही नसती न स्त्रीशु राजन न च विवाह काले म्हळ्यार प्राणापाया वेळारी आनी सर्व संपत्तो घेवन कोणी अपहरण करून धांवता म्हूण जाल्यार तेदन पळय सैनीक येयली म्हूण जेवो तशें पळय आमी पट्टी मारताच पळय बद्द न्हय त्या पुरे त्या वेळा पट्टी सांगल्यार ती पट्टी म्हणून घेनाके मात्र न्हय कोणाले वारडीक पटिंगपण करून चुकोवच्या न्हय तशी मागीर एकक पंत आमकां प्राणापाय येता त्या वेळाक आमगेले जिवरक्षणे खातीर थोडे पट्टी सांगल्यार त्या वेळी पट्टी म्हणून घेना मागीर वारडिकेक 108 ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಒಂದು ಮದುವೆ ಮಾಡು म्हणू तशी वारडिके विशयांतू पट्टी सांगू येतं म्हणूस चेल्ली बद्द कसले चांग गुण ना रांदप करूंक नातल्यार बारी रांदप करता बारी चांगी म्हणून आमी होगळसिता चेल्ल्याकय तशी होगळसिताची आमगेलो चेल्लो चांगू म्हूण सांगून तशी हे केन्नाय वारडिके खातीर एक 100 पट्टी मारून वारडीक कोरयत जाल्यार पट्टी मारून वारडीक चुकोवच्या न्हय त्या बरी पाप जाता ताजे खातीर मनून सांगिल्लें सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम केन्नाय बद्दल सांगकाकय आनी प्रियम ब्रुयात म्हळ्यार पट्टी बद्दल सांगता सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात सत्य सांगता जाल्यार मनाक हित सूच मात्र सांगता न ब्रुयात सत्यम अप्रियम तें सत्य जावन आशिल्लें अप्रिय जावन आसल्यार कोणाकय सांगूनच म्हूण सांगून तशी आशिल्ली तशीच सांगचें तें बद्द पट्टी मारचें न्हय तें जाल्यार लोकाक हितकार्य न्हय आशिल्लें तें सत्य जाल्यार सांगल्यार ताका प्रयोजन आसना तशी सत्य एक सज्जनांक सहजन बंधुकय कोण सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा शांती पत्नी क्षमा पुत्र षडैते मम बांधवाः सत्यच तांकां एक आम्म शिकय ज्ञान आसा पळय आनुशी धर्म म्हळ्यार तांणी आमगेल पळय कसं म्हणटाची सहोदर सहोदरी आमगेल उठू जन्मा येईल जन म्हणटा पळय दया फ्रेंड कय तशीची बायल शांती क्षमा गुण चरडू हे सजन मिकेल बांधव म्हूण सांगून सज्जन जन सांगताची तशी आनी बरात संपत्त कसल पळया अक्रोध कोप नानशी रापचे हे कसले म्हणून आमी फायचे दिसाचे भगवद्गीतेंतू पळया आजी सांगिल्लें गीता हे गीता भावार्थ परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता।